विधानसभेमध्ये शरद पवारांनी त्याला असा जोडा हाणला, नाऱ्या गप उभा राहिला नाही परत. कुत्र्यानं आवरा, कुत्र्यानं आवरा. अरे येड धोयानो, कुत्र्याला आवरा काय? हल्ली या नाऱ्या तरी काय उसना अवसान आणून बोलतोय. तुझ्याकडे आहे काय सांग, काढ. मातोश्री मधल्या भानगडी काढ. जेवढं माराल तेवढं ते फुगत जातं. ते आहे तसा नारे आहे. फुरसं 6 पेट्रोल पंप, 1 थिएटर, 1 3 स्टार हॉटेल, बजाज एजन्सी, हजारो एकर जमीन, गोव्यामध्ये 165 रूमचे मोठे आलिशान हॉटेल, शिवाय कर्नाळा, पुणे, गोवा, मुंबई येथे आलिशान बंगले, लंडनचा बंगला सुद्धा आहे, तो सुद्धा याच्यामध्ये लिहायला विसरलेले आहेत. 3 ते 4 मुंबईमध्ये फ्लॅट व अन्य मालमत्ता स्वतःच्या कमाईने मिळवली की शिवसेनेच्या माध्यमातून मिळवली, त्याचा हिशोब त्याने द्यावा. बेस्ट चेअरमन, मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते या पदामुळे ही सर्व मालमत्ता मिळविली, हे आपल्याला मान्य आहे का? हा सवाल त्या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेला आहे. आता काँग्रेसच्या कोंबडीच्या मागे लागलाय. काय उत्तर काय द्यायचं? तुम्हीच पाठवलंय. हे सत्य आहे, हे सत्य आहे. ज्यावेळेला शरद पवारांकडे गेला असताना शरद पवारांना ते म्हणाले की मी पक्षासाठी एवढा खर्च केला, निवडणुकीच्या वेळेला मी एवढे पैसे वाटले, एवढं केलं, तेवढं केलं, माझे केवढे पैसे मी वाटप करत असतो. त्यांनी सरळ त्याला गप्प केला आणि त्यांनी सांगितलं, आणि बघा राणीसाहेब, वाटप केलं असेल तुम्ही पैशाचा, पण हे पैसे तुमचे नव्हते, हे शिवसेनेचे पैसे होते, पक्षाचे पैसे असतात. हे पक्षाचे पैसे असतात, फक्त आपल्या खिशामध्ये खुळखुळत असतात. त्याचं वाटप आपण करतो. तुम्ही कशाला प्रौढी मिळवताय की मी एवढं दिलं, मी तेवढं दिलं? मग तुला एवढं कसं मिळालं? कुठून मिळालं? कोणी दिलं? त्याला मी लॉटरीवरचे पैसे लावतो, पण अजून काय साला नंबरच लागत नाही. बरं, लॉटरीवाल्याला मी मस्का लावला, हे ध्यान त्याला तिकडून तिकडचं ते नंबर की जो लागेल असा तर तुम्हीच हिशोबाने मला द्या. नाही म्हणत तसं करता येत नाही साहेब. म्हटलं तिच्या आले, इथे फुकट गेला आपला डाव. बरं, उद्धव एका कुठच्या ते सभेत काहीतरी त्याच्याबद्दल बोलला. काय म्हणे, त्यांची संस्कृती आणि माझी संस्कृती नडे, ती संस्कृती माझी नव्हे. नाही, तुम्हाला संस्कृती कधी होते? कधी हाण्या आणि नाऱ्या ही संस्कृती? गावचे गाव गुंड तुम्ही डाक्याने विचारा. आज ते दुसरं काढून ठेव रवी. विधानसभेमध्ये शरद पवारांनी त्याला असा जोडा हाणला, नाऱ्या गप उभा राहिला नाही, परत उभा राहिला नाही. काय हाणला तू सांगा त्यांना. 19 जुलै 1993 शरद पवारांचं भाषण आहे. सन्माननीय सदस्य मालवणचे आमदार श्री नारायण राणे यांनी गुन्हेगारांमुळे मुंबईच्या लोकांचे जीवन शाबीत राहिले नाही असे त्यांनी सांगितले. अतिशय चांगली गोष्ट आहे. त्यांनी चांगल्या गोष्टीत हात घातला. मला आनंद आहे की या सगळ्या प्रश्नातील लक्ष घालावयास लागले आहेत. लोकांचे जीवन नीट राहिले पाहिजे असा एकंदरीत त्यांचा बोलण्याचा रोख होता. मुंबई शहरात अनेक जुन्या टोळ्या आहेत. मी पोलीस खात्यात वेगवेगळ्या परिस्थितीत काम केल्यामुळे अनेक टोळ्या डोळ्यांनी बघितल्या नाहीत, परंतु नावे माहिती आहेत. दाऊदची असेल, अरुण गवळीची असेल, हार्या नाऱ्याची असेल, आणखी कोणाची असेल, अशा बऱ्याच टोळ्या आहेत. या सगळ्या टोळ्यांसंबंधित थोडी बहुत माहिती माझ्या डोक्यात आहे. मला आनंद आहे की या सगळ्या प्रश्नांच्या मध्ये गांभीर्याने दखल घेण्यासंबंधी सन्माननीय सदस्य पुढे येत आहेत. हा जोडा आणला, जो नाऱ्या बसला परत उठलाच नाही. कोकणात काहीतरी मोठं फुरसं नावाचा एक प्रकार आहे. जेवढं माराल तेवढं ते फुगत जातं. ते आहे तसा नारे आहे. फुरसं इतके जोडे खातोय तरी चालला, फुगतच चाललाय. एवढी शरद पवारांनी आबरू घेऊन सुद्धा
हे अगोदर बोलून सुद्धा परत शरद पवारांच्या पक्षात आपल्याला प्रवेश मिळतो की नाही हे पाहण्यासाठी खेटे मारायला लागला. काय करायचं याला? कोणावरती विश्वास ठेवायचा हा प्रश्न मला नवलकरांनी विचारला. म्हटलं तोच प्रश्न माझा आहे, तुमच्यावरती तरी ठेवू का? यांच्यावरती ठेवू का, त्यांच्यावरती ठेवू का, कोणावरती ठेवू? पण अविश्वासानं चालता येत नाही. विश्वासानंच वागलं पाहिजे. नाईलाज असेल कदाचित. उद्धव आणि राज यांचं फाटावं तुटावं, ते शिवसेनेतनं राज बाहेर पडावा असे प्रयत्न खूप चाललेत. राज तरुण आहे, जरा पिसळतो कधी कधी, नाही असताना, पण सांभाळून घ्यावंच लागतं ना. काही महापाप केलं असेल, गुन्हा असेल, ते शिवसेनेच्या मुळावर येत असेल, शिवसेनेच्या मुळावर येणारा कोणी असला तरी त्याला क्षमा केली जाणार नाही. मातोश्रीवरती काय सारख्या बैठका चालूच असतात की, सगळ्यांना विचारा. तुम्ही पण कधी कधी येऊन जात असाल, गेला असाल. सारखी गर्दी, आता बसायलाच जागा नाही इतकं झाले. कोणीतरी राहून जातं. मातोश्रीवरती गेल्यानंतर तिथे थांबावं लागतं, कोणाला भेट मिळत नाही. तर भास्कर मध्ये जाधव मला वाटतं तुमचा काय ढोंग, किती ढोंगी. और कोणालाही माहित नाही, मला माहित नव्हतं, उद्धवला माहित नव्हतं. उद्धव बाहेर गेला होता आणि रवी म्हात्रे घरी जायला निघाला होता. पण तरी पण रवी म्हात्रेला सांगितलं, म्हटलं त्या भास्कर जाधवला आत बोलव, तो गेटवरती येऊन उभा राहिलाय, आपल्यालाही माहित नाही. रवीने आतमध्ये बोलवला, तो बसला होता. आणि मग त्यांनी सांगितलं की उद्धवजींना फोन करून विचारलं, त्याला यायला वेळ लागेल, भास्करला म्हणा तू उद्या ये. हा निरोप दिला. रवी स्वतः प्रत्यक्ष म्हात्रे स्वतः भेटला. त्याने केवढं कुभांड रचलं चिपळुणामध्ये. आणि मी मातोश्रीवरती गेलो, मला मातोश्रीवरून धक्का बुक्के काढून बाहेर काढलं. एकदाही या प्रसंग झालेला नाही, कोणीही सांगावं, एकदाही नाही. नंतर दुसरे ते कोल्हापूरचे, तेही त्यांच्याकडे गेलेत शेण खायला. काय त्यांचं ना, आळोखे पिळोखे साळोखे. त्याने एका सभेमध्ये भाषण केलं. मातोश्रीवरती मी गेलो असताना शिवसेना प्रमुखांनी मला चालता हो म्हणून सांगितलं. मला इतकं वाईट वाटलं की मी रडत रडत बाहेर पडायला लागलो. इतक्यात मासाहेबांनी मला हाक मारली आणि इकडे या, तुम्ही रडू नका. साहेब चिडले की असंच वागतात कधी कधी, पण ते मनावर घेऊ नका, त्यांच्या मनात काही नसतं. थांबा म्हणे, बसा. आणि म्हणे मासाहेबांनी मला जेवायला घातलं. काय मासाहेब कशाला खानावळ चालवत होती काय? कितीतरी लोक माची साक्ष देत आहेत. मानी मला जेवायला घातलं, मानी मला चहा दिला, मानी मला जेवायला घातलं. आज असती तर दम मारला असता. मला न विचारता ह्यांना जेवायला घालतेस, काय खाजगी तू खानावळ चालवलीस काय? म्हणजे सरळ पुरीच्या मातोश्रीमध्ये इथे मी बसायचं आणि तिथून डायनिंग टेबल दिसायचं, जेवणाचं टेबल. तिथे कोण जेवायला बसले मला दिसत नाही का? आणखीन स्वयंपाकघरातला एक तो भाग असतो, तिकडे जाऊन त्याला जेवायला घालायची गुपचूप, मला कळू नये म्हणून. हा म्हणे मासाहेबांचा आणि शिवसेना प्रमुखांमधील स्वभावातला फरक. म्हटलं चांगलं आहे. आता मा नाही म्हणून आता तिला सांगितलं असतं, तू माझ्या जागेवर बस, मी स्वयंपाक करतो. काही उठते, काही सांगतायत. हल्ली या नाऱ्या तरी काय अवसान आणून बोलतायत. तुझ्याकडे आहे काय सांग, काढ. मातोश्रीमधल्या भानगडी काढ. उद्धवच्या काढ, माझ्या काढ, राजच्या काढ, सगळ्या नेत्यांच्या काढा. चला. परवाकडेच लोकसत्तेमध्ये मोठं महसूल मंत्र्यांच्या बाबतीत त्यांनी जो काही एकंदर केला होता फ्रॉड मोठा, तो छापून आलेले, मोठं पान छापून आलेले. बरं, नारायण नारायण वाचा. जागा बदलण्यात, शिक्के बदलण्यात, इकडूनची थुंकी तिकडे करण्यात पटाईत एकदम. अनेक गोष्टी त्यांनी मला लिहून पाठवल्या. त्याची उत्तर काय द्यायचे? काय उत्तर द्यायची? हे लोक काय त्याला तक्रारी करत बसतात वर्तमानपत्रामध्ये. कुत्र्यानं आवरा. अरे येड धोयानो, कुत्र्याला आवरा काय?
आणि दुसरी एक प्राणी बद्दल एक संघटना निघाली, प्राण्यांबद्दल कणवलं असलं आधी, कुत्र्याला हात लावू नका. मग घरी घेऊन जा ना, उपयोगी पडेल रात्री पहाऱ्याला. तुम्हाला झोप नाही आलं तर कुत्र पहारा करेल. काय कुत्र्यांना आवरा कसलं. मी तर म्हणतो लोक असे उठायला पाहिजेत की कुत्री, चावरी कुत्री असोत काही असोत, कारण काय असतं कुत्र्याला पिल्लं होऊ नये म्हणून इंजेक्शन देतात. अरे पिल्लं नाही होणार, पण त्याच्या तोंड